पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण बनवतोय 6 प्रकारचे समर ड्रिंक्स। येस, मुख्य म्हणजे हे सगळे ड्रिंक्सचे प्रकार ना हेल्दी आहेत। तर सगळ्यात आधी आपण बनवतोय मठ्ठा। तर इथे मी ताक घेतलेलं आहे। ताक नसेल तर 1 पोर्शन दही घ्या आणि 2 पोर्शन त्यामध्ये पाणी टाकून छान घुसळून घेऊन ते तुमचं ताक तयार होईल। आता मठ्ठा करतोय। मठ्ठ्यामध्ये एक युनिक चव कशाची असते तर ती म्हणजे आल्याची। तर इथे ना मी जवळपास 4 चमचे आल्याचा कीस करून घेतलेला आहे। असा कीस घ्यायचा आणि हा कीस आहे ना असा ज्यूस पूर्ण काढून घ्यायचा। आता यामध्ये बाकी जिन्नस घालूयात। सगळ्यात आधी आपण घालतोय काळं मीठ, मिरपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड आणि 1 मोठा चमचाभर पिठी साखर आणि हे छान असं मस्त येस चला मठ्ठा तर एवढं लवकर। आणि आता मंथनचे फेवरेट आपण बनवतोय लिंबू सरबत। येस, तर सगळ्यात आधी इथे ग्लास घेतलाय। ग्लासमध्ये पाणी आहे, थंड पाणी आहे। त्यामध्ये आपण काय करतो, लिंबाचा रस घालतोय। राईट, वा। लिंबाचा रस घालून झाला की घालायचा 1 चमचाभर आल्याचा रस, पिठी साखर 2 चमचे आणि त्याचबरोबर चिमूटभर काळं मीठ याने चव खूप छान येते, चटपटीत अशी। आणि आता इथे ना सब्जा मी घेतलंय, सब्जाच्या बिया, तर या घालते। सब्जा गरमीमध्ये खाल्लेलं शरीरासाठी खूप चांगलं असतं, थंडावा देते। आणि लिंबू सरबत इथे बनवून तयार आहे। आता पुढे बनवतोय मंथन ज्याची खूप वाट बघतोय ते चॉकलेट मोका। कोल्ड व्हर्जन आपण त्याचं बनवतोय। तर सगळ्यात आधी काय, कॉफी पावडर, अर्धा चमचा कॉफी पावडर इथे घेतली। समप्रमाणामध्ये आपण घेतो। कोको पावडर, हां, अनस्वीटन कोको पावडर अर्धा चमचा आणि पिठी साखर आणि पाणी। गरम पाणी आपण यामध्ये घालतो। गरम आहे? हो। आता हे मिश्रण आहे ना छान फेटून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं लागतील, जोवर हे छान असं फ्रॉदी होत नाही तोवर। आणि हे मिश्रण छान तयार आहे, मस्त क्रीमी आणि फ्रॉदी झालंय, तुम्ही बघू शकाल। आता यामध्ये ना थोडंसं चॉकलेट सिरप पण घालते मी। वा, चमचाभर मिक्स करूया। आणि आता काय घालायचं म्हणतात, दूध। येस, आणि हे गरम करून थंड केलेलं दूध आहे। आणि मोका चॉकलेट शेकही इथे बनवून तयार आहे। आणि आता आपण गोड लस्सी कशी बनवायची ते बघतोय। इथे दही घेतलेलं आहे, घट्ट दही। यामध्ये घालायचे 3 चमचे पिठी साखर आणि मिक्सरला फिरवायचं नाही, रवी घ्यायची, लाकडी रवी घेतली तरी चालेल। आणि हे छान असं घुसळून घ्यायचं। हे मस्तपैकी असं छान घुसळून झालं की यामध्ये वेलची पूड, केवडाचं इसेन्स असं तुमच्या आवडीप्रमाणे फ्लेवर्स तुम्ही ॲड करू शकता। आणि मी आता ही ड्रायफ्रूट लस्सी बनवते, त्यामुळे हलकासा सुकामेवा यामध्ये घालते। मिक्स करूयात आणि लस्सी पण बनवून तयार। आता आपण बनवतोय प्यार मोहब्बत का शरबत। खूप पॉप्युलर स्ट्रीट फूड आपण असं हे म्हणू शकतो, स्ट्रीटवर खूप मिळतं हे। तर इथे थंड दूध आहे, उकळून थंड केलेलं दूध आहे। यामध्ये घालूयात 2 चमचे रोज सिरप आणि रोज सिरप घालून झालं की हे मिक्स करायचं। यामध्ये बर्फाचे खडे पण तुम्ही घालू शकता, पण मी दूध थंड घेतलं त्यामुळे बर्फ घालत नाही। ऑलरेडी बघा क्यूट दिसतं एकदम। आणि आता यामध्ये घालायचं कलिंगड। आता बनवूया जलजिरा। जलजिराचा मसाला बनवायचा आहे।
तर त्यासाठी सगळ्यात आधी घेऊयात अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिना, आल्याचे तुकडे, जिरेपूड, मिरपूड, चाट मसाला, पाव चमचा काळं मीठ. आता झाकण लावून हे छान याची पेस्ट करून घेऊया. जलजिराचा मसाला तयार आहे. हे जे प्रपोर्शन आहे हे 5 कप पाण्यासाठी परफेक्ट आहे. म्हणजे हा मसाला तुम्ही 5 कप पाण्यात वापरू शकता. आता मी हे 2 कपच पाणी इथे वापरते, त्यामुळे अगदी 2 ते 3 चमचे हा मसाला यामध्ये घालते. मस्त खूप रिफ्रेशिंग सुवास येतो याचा. यामध्ये घालूयात लिंबाचा रस, चिमूटभर मीठ. काळं मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे, त्यामुळे मीठ अगदी एखाद दुसरं चिमूट पुरेसं होतं. मिक्स करूया. जलजिरा इथे आपला तयार आहे. सहा प्रकारचे समर ड्रिंक्स तयार करण्यासाठीची साहित्य आणि कृती. सर्वप्रथम मठ्ठा. मठ्ठा करण्यासाठी लागणारं साहित्य: ताक, किसलेलं आलं, काळं मीठ, मिरपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, पिठी साखर. ताकात आल्याचा रस घालायचा. त्यात काळं मीठ, मिरपूड, कोथिंबीर, जिरेपूड आणि चवीनुसार साखर घालून हे मिश्रण मिक्स करायचं. झाला आपला मठ्ठा तयार. लिंबू सरबत तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 ग्लास पाणी, लिंबाचा रस, आल्याचा रस, पिठी साखर, चिमूटभर काळं मीठ, भिजवलेला सब्जा. थंड पाण्यात लिंबाचा रस घालून त्यात आल्याचा रस, पिठी साखर, चिमूटभर काळं मीठ आणि भिजवलेला सब्जा घालायचा. झाले आपले सगळ्यांचे आवडते लिंबू सरबत तयार. चॉकलेट मॉका तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा चमचा कॉफी पावडर, अर्धा चमचा अनस्वीटन्ड कोको पावडर, पाव कप पिठी साखर, गरम पाणी, 1 चमचा चॉकलेट सिरप आणि 1 कप थंड दूध. अर्धा चमचा कॉफी पावडर, अर्धा चमचा अनस्वीटन्ड कोको पावडर, चवीप्रमाणे पिठी साखर, गरम पाण्यात मिक्स करून फेटायचं. त्यात चॉकलेट सिरप घालून गार दूध घालायचं. झालं आपलं चॉकलेट मॉका तयार. गोड लस्सी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दही, 3 चमचे पिठी साखर, आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे तुकडे, घट्ट दही, पिठी साखर घालून घुसळायचं. त्यात सुका मेवा मिक्स करायचा. झाली आपली ड्रायफ्रूट लस्सी तयार. प्यार मोहब्बत का शरबत करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप थंड दूध, 2 चमचे रोज सिरप, कलिंगडाचे तुकडे. उकळून थंड केलेल्या दुधात रोज सिरप मिक्स करायचं. यात कलिंगडाचे काप घालायचे आणि झाले आपले स्ट्रीट स्टाईल सरबत तयार. जलजिरा करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिना, हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचे तुकडे, जिरेपूड, मिरपूड, चाट मसाला, काळं मीठ, 2 कप पाणी, लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ. कोथिंबीर, पुदिना, आल्याचे तुकडे, जिरेपूड, मिरपूड, चाट मसाला आणि काळं मीठ एकत्र करून वाटून घ्यायचं. आता हे मिश्रण आवडीप्रमाणे पाण्यात मिक्स करून त्यात लिंबू पिळायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. झाला आपला जलजिरा तयार. गावरान पद्धतीने मटकीचा रस्सा कसा बनवायचा ते बघतो. मस्त झणझणीत रस्सा होतो हा. सगळ्यात आधी जे बेसिक वाटण लागतं हा रस्सा बनवण्यासाठी ते आपण बनवून घेऊया. तर इथे पाव कप मी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे हलकेसे भाजून घेऊया. खूप असे खरपूस करायची गरज नाही आहे. यामध्ये आता 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं हेही परतून घ्यायचं आणि लसूण खूप सारा 10 ते 12 पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहे. 1-2 मिनिट हे आणखी परतून घेऊयात, भाजून घेऊयात. खोबऱ्यालाही इथे हलकासा खरपूस असा सोनेरी रंग आलेला आहे. तर गॅस बंद करते आणि हे जिन्नस आता हलकेसे आपण थंड करून घेऊ. आता हे भाजलेले शेंगदाणे, खोबरं आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता ह्याची पूड करून घेऊया.
टर्फला शक्यतो नाही काढत मी शेंगदाण्याची. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.